सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. शासनाने एक नवीन जी.आर. प्रसिद्ध केलेला आहे. शासनाने आता सर्व सरकारी पदे ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या तयारीत सुरू केलेली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा नवीन जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे. काय आहे जी.आर.? या जी.आरमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे पाहूयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. हा जी.आर. उच्च व तंत्र शिक्षण विभाग दिनांक 17 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या जी.आरचा विषय आहे तो म्हणजे ऑनलाईन परीक्षेसंदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन किंवा गठीत करण्याबाबत. तर हा जी.आर. उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 17 जुलैला प्रसिद्ध करण्यात आला. काय आहे या प्रास्ताविकेमध्ये दिलेले पाहूयात. तर सन 2026च्या द्वितीय पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा सभागृहात शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येईल असे घोषित करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. काय आहे शासन निर्णय पाहूयात. शासन निर्णयातील पहिला मुद्दा आहे विधानसभा सभागृहात करण्यात आलेल्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील खालीलप्रमाणे उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे. म्हणजे आता एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीमध्ये एकूण 8 इतके सदस्य आहेत. पाहूयात हे सदस्य कोण कोण आहेत ते. पहिला सदस्य आहे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्याचे, हे या समितीचे अध्यक्ष असतील. दुसरे सदस्य आहेत अप्पर मुख्य सचिव प्रशासन सामान्य प्रशासन विभाग, हे सदस्य असतील. तिसरे सदस्य आहेत अप्पर मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग. चौथे सदस्य आहेत अप्पर मुख्य सचिव वित्तीय सुधारणा वित्त विभाग. पाचवे सदस्य आहेत प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. सहावे सदस्य आहेत सचिव इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग. आणि सातवे सदस्य आहेत ते म्हणजे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य. आणि आठवे आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई, हे सदस्य सचिव असतील. अशा प्रकारे एकूण 8 सदस्यांची ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. शासन निर्णयामधील दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सदर समिती ज्या परीक्षा सद्यस्थितीत ऑफलाईन पद्धतीने होतात त्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करून योग्य त्या शिफारसी शासनास सादर करेल. तिसरा मुद्दा आहे समितीस आवश्यकतेनुसार संबंधित विभागांचे अधिकारी, तज्ज्ञ व्यक्ती अथवा संस्थांचे प्रतिनिधी यांना बैठकीस निमंत्रित करण्याची मुभा राहील. चौथा मुद्दा आहे समितीस आवश्यक सहाय्य राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. आणि पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदर समिती आपला अहवाल 2 महिन्यात महाराष्ट्र शासनास सादर करेल. किती? 2 महिने. म्हणजेच या समितीला 2 महिन्यांची मुदत दिलेली आहे. त्या 2 महिन्यात या समितीने आपला अहवाल या राज्य शासनास सादर करायचे आहे. म्हणजे भविष्यात जे सर्व शासनाची जी पदे भरले जाणार आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे, हे या जी.आर. मधून स्पष्ट होत आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आणि असेच नवीन नवीन माहितींची तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. नमस्कार.